अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांवरती स्वामी आईची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट आहेत की ताई आम्ही प्रेग्नेंट आहोत, किंवा मग प्रेग्नेंट महिलांनी मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन कसं करावं, किंवा मग खूप महिलांना प्रश्न पडलेले आहेत, अमावस्या आहे आणि मग उद्यापन करावे का. बऱ्याच जणांना सोयरं सुतक असतं किंवा विटाळ आलेला असतो अचानक, मग त्यांनी काय करावं. तर यावेळी 5 गुरुवार पडलेले आहेत. बऱ्याचदा 4 गुरुवार येतात आणि यावेळी 5वा गुरुवार हा अमावस्येला आलेला असून तुमच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. किती महिलांना वाण द्यावे, ओटी भरावी का, किंवा मग भेटवस्तू काय द्यावी, खूप सगळे प्रश्न आहेत. तुमचासुद्धा यामध्ये प्रश्न असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमो नमः असे लिहायचे आहे. भक्त हो, सर्वात आधी आपण देवी महालक्ष्मीचं हे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतो. शक्यतो सुवासिनी स्त्रिया जास्त प्रमाणात करतात. आणि हे व्रत का करावं, तर आपल्या घरामध्ये सुख समाधान आनंद धनसंपत्ती संतती प्राप्त हो, यासाठी हे व्रत केलं जातं. महालक्ष्मी देवीची आपल्यावरती अखंड कृपादृष्टी राहावी आणि देवीचं कायम स्थान आपल्या घरामध्ये असावं, यासाठी सर्व नियमांचं पालन करून हे व्रत करतात. आणि बऱ्याचदा 4 गुरुवार पडतात एका महिन्यात. यावेळी 5 गुरुवार आलेले आहेत. तर शेवटचा गुरुवार आलेला आहे अमावस्येला, त्यामुळे जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो आधी आपण दूर करू. तर 11 जानेवारीला 5वा गुरुवार येत आहे आणि बुधवारीच अमावस्येला प्रारंभ होत आहे. त्यामुळे खूप जणांना असे वाटते की अमावस्येच्या दिवशी आपण उद्यापन करावे का, तर तुमचे तसे प्रश्नसुद्धा होते. तर अमावस्येला उद्यापन करायला काहीच हरकत नाही, कारण आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशीच करतो. मग लक्ष्मीपूजन करायला चालतं, तर मग आपल्याला हे उद्यापन करण्यासाठी सुद्धा ही तिथी खूप चांगली आहे. आणि त्याचबरोबर बुधवारी रात्री अमावस्या प्रारंभ होत आहे आणि गुरुवारी अमावस्या तिथी म्हणजे सूर्याने ही तिथी पाहिलेली आहे. सूर्यदर्शन झालेलं असल्यामुळे या दिवशी कुठलीही मनामध्ये शंका आणू नका. या दिवशी तुम्ही उद्यापन करा. आता ज्या ताईंना या दिवशी अचानक अडचण आली किंवा मग तुम्हाला काही सुतक वगैरे पडलं, विटाळ पडला, तर मग तुम्हाला या दिवशी उद्यापन करता येणार नाही, तर तुम्ही पुढच्या गुरुवारी पुन्हा पूजा मांडणी करून तुम्ही उद्यापन करू शकता. पण फक्त मासिक धर्म जर तुम्हाला आला ना, तर मग तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी पूजा वगैरे मांडण्यासारखी असेल, तर तुम्ही त्या दिवशी मुलीकडून सुद्धा हे उद्यापन करून घेऊ शकता. फक्त सुतक आणि विटाळ जर असेल तर मग तुम्हाला नाही करता येणार. त्याचनंतर गरोदर महिलांनी सुद्धा उद्यापन करायचं आहे. आता ओटी वगैरे भरायचा प्रश्न आहे, तर तो आपण पुढे पाहू. उद्यापन करताना तुम्हाला 2 प्रकारे करता येतं. एक तर तुम्ही 5 किंवा 7 सुवासिनी महिला तुम्हाला बोलवायच्या आहेत, त्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त बोलू शकता. 9, 11 याप्रमाणे तुम्ही महिलांना बोलू शकता. किंवा मग तुम्ही लहान मुलींना सुद्धा बोलू शकता. त्यांना तुम्ही जेवण वगैरे देऊन तुमचं उद्यापन करू शकता. आणि जेवण वगैरे जरी नाही शक्य झालं तरी मग तुम्ही दूध किंवा मग त्यांना चहा, एक फळ देऊन सुद्धा उद्यापन करू शकता. आता उद्यापन करताना जी आपली महालक्ष्मी देवीची कहाणी असते, ते जे पुस्तक आहे त्याची एक प्रत, त्यावरती केळी आणि त्यासोबत तुम्हाला अगदी थोडेसे तांदूळ ओटी म्हणून द्यायचे आहेत, किंवा तुम्ही ओटीच्या पुड्यासुद्धा तयार करू शकता, किंवा तुम्ही ओटीसुद्धा त्यांच्या पदरामध्ये भरू शकता. पण आता ज्या गरोदर महिला आहेत त्यांना फक्त एक प्रत आणि त्यांनी एक फळ द्यावं, त्यावरती अगदी थोडेसे 4-5 तांदूळ म्हणजे अक्षदा म्हणून द्याव्या. त्यांनी इतरांची ओटी भरू नये किंवा स्वतःसुद्धा इतरांकडून ओटी भरून घेऊ नये, कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 3ऱ्या महिन्यामध्ये एक चोर ओटी भरतात ती, आणि नंतर 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवणावेळेस जी ओटी भरली जाते अशीच ओटी भरायची असते. तर तुम्हाला याबद्दल डीपमध्ये माहिती हवी असेल खास गरोदर महिलांना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार मी पुढे माहिती शेअर करेल.
पण सध्या उद्यापन करताना तुम्हाला फक्त पोथीची प्रत आणि एक फळ द्यायला चालतं किंवा त्यावरती अगदी थोडीशी ओटी द्यायला चालते हातात. फक्त तुम्हीसुद्धा इतरांकडून हातामध्ये घेऊ शकता, पण तुमच्या पदराच्या ओटीमध्ये घेऊ नका. आणि इतर ज्या महिला असतील ज्या प्रेग्नेंट नाही आहेत, अशा महिलांनी एकमेकीच्या पदरामध्ये घ्या ओटी, एकमेकीची पदरामध्ये भरा ओटी, तुम्हाला चालतं. आणि गुरुवारी अमावस्या आहे, शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे. या दिवशी तुम्हाला न चुकता मिठाचा दिवा लावायचा आहे. आता हा कसा लावायचा, तर आपल्याकडे जी दिवाळीला आपण पणती आणतो, ती पणती जरी वापरलेली असेल तरी ती स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायची आहे. त्या पणतीमध्ये तुम्हाला मीठ भरून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही खडे मीठ किंवा बारीक मीठ कुठलंही वापरू शकता. आणि तुमची जी पूजा मांडणी केलेली आहे, तर देवीच्या उजव्या हाताला तुम्हाला जो चौरंग पाट आहे पूजेचा, त्याच्या खाली बाजूला तुम्हाला फरशीवरती हा दिवा लावायचा आहे. एका पंतीमध्ये मीठ भरून घ्या. त्यावरती जर दुसरी पंती असेल तर दुसरी पंती घ्या किंवा शक्यतो कणकेचा दिवा लावा. थोडीशी बिना मिठाची तुम्हाला कणिक घ्यायची आहे आणि त्या कणकेला तुम्हाला दिव्याचा आकार द्यायचा आहे. आणि जर तुमच्याकडे दुसरी पंती असेल तर त्यामध्येही तुम्ही कणकेचा जो दिवा केलेला आहे तो दिवा त्यामध्ये मांडा आणि त्यामध्ये एक लांब वात घाला. त्या वातीला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पूर्ण. म्हणजेच वात तयार केली की हातावरती हळदी कुंकू घालायचं, थोडंसं पाणी, त्यामध्ये वात छान चोळून घ्यायची आणि मग ती दिव्यामध्ये घालायची. या दिव्याला शक्यतो तुम्ही तूप घाला किंवा मग तिळाचं तेल घाला आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर जी पूजा मांडणी केलेली आहे, देवीचं तोंड ज्या दिशेला आहे, तुम्ही पूर्वेकडे पूजा मांडणी ठेवली असेल तर देवीचं तोंड पश्चिमेकडे येणार, तर तुम्हाला अगदी दिवासुद्धा तसाच लावायचा आहे आणि देवीच्या उजव्याच हाताला लावायचा आहे. आवर्जून हा मिठाचा दिवा लावा. जे काही तुम्ही 4-5 गुरुवारचं व्रत केलेलं आहे त्याचं पूर्ण फळ तुम्हाला या दिव्यामुळे मिळत असतं, कारण तुम्ही या व्रताची कथा ऐकलेली आहे. यामध्ये सविस्तर मिठाशी असलेला संबंध दर्शवलेला आहे आणि यामध्ये सांगितलेलं सुद्धा आहे की हे व्रत करताना मीठ खायचं नाही दिवसभर आणि मग संध्याकाळी सुद्धा अळणी बेचव पदार्थ केले होते आणि मग ज्या पद्धतीने त्यामध्ये मीठ वाढल्यानंतर त्या पदार्थांना चव येते, तसंच आपल्या आयुष्यातसुद्धा आपल्याला म्हणजेच जे काही दुःख आहे, विघ्न आहे, तुमच्या आयुष्याला एक प्रकारची समजा चव नाही आहे, तर हा आपल्याला एक मिठाच्या दिव्याचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे देवीच्या कृपेने आपल्या आयुष्याला चव येईल, म्हणजेच आपल्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद येईल. तर आवर्जून हा उपाय करा. मी मागच्या वर्षी केला होता. 1 वर्षामध्ये खूप अनुभव आला. देवीची कृपा अशी होते ना की खरंच पैसा तर यायला सुरुवातच होते, पण देवाची सुद्धा प्रत्येक क्षणी आपल्यावरती कृपा होते. मी हा अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. तर यापुढचा प्रश्न, उत्तर पूजा कशी करायची? तर उत्तर पूजा ही आपल्याला गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी करायची असते. तर अगदी सकाळी उठल्या उठल्या नाही केली तरी चालतं. आपली इतर कामे आवरून आपण आंघोळ वगैरे करूनच जी मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा आहे आणि अगरबत्तीसुद्धा किंवा धूप लावून घ्यायचं आहे. देवीला हळदी कुंकू लावायचं, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर देवीची आरती करायची. देवीची पुन्हा एकदा उत्तर पूजे दिवशी कहाणी वाचन करायची आहे, कारण आता आपला हा शेवटचा गुरुवार असल्यामुळे आणि शेवटच्या गुरुवारचा आपण उद्यापन आधी केलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतोय. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला आधी कहाणी वाचन करायची आहे, नंतर आरती करायची आहे आणि जे काही तुमच्याकडून गुरुवारच्या व्रतामध्ये चुकलं असेल, ज्या चुका झाल्या असतील त्या चुकांची क्षमा याचना देवीकडे करायची आहे. देवीला सांगायचं आहे, मी मनोभावे व्रत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण चुकून जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माते मला क्षमा कर. आणि तुमची इच्छा देवीला पुन्हा एकदा सांगायची आहे. ज्या घरामध्ये संतती नाही आहे तिथे तुम्ही देवीला एक साकडं घाला की देवी, मी तुझं पुढच्या वर्षीचं मार्गशीर्ष गुरुवार येईपर्यंत माझी ओटी सुखाने भर, मला बाळ होऊ दे आणि असं झालं तर मी तुझे हे गुरुवार कायम व्रत करत जाईन. आणि जे काही तुम्हाला बोलायचं आहे देवीला, तुम्ही काहीही एक नवस करू शकता की देवी, मी तुला चांदीचं कमळ किंवा मग तुम्ही चांदीचे जोडवे असं काहीतरी देवीला दान कराल असं बोला. किंवा मग तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती नसेल तर ती घेईल किंवा मग
चांदीची मी लक्ष्मी घेईल असं बोला तुम्ही. देवाला आपल्याकडून काही पाहिजे नसतं, पण एक नवस करायचा असतो म्हणून. तर तुम्ही नक्की ज्या ताईंना बाळ नाही आहे त्यांनी आवर्जून देवीकडे तुमची इच्छा सांगावी. ज्या घरात धन संपत्ती नाही आहे, आलेला पैसा राहत नाही आहे, तिथेसुद्धा तुम्ही देवीला काहीतरी नवस बोला आणि देवीची तुम्हाला अगदी योग्य सेवा वर्षभर करता आली ना, तर तुम्हाला खरंच काहीच कमी पडणार नाही. आता उद्यापन कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला समजलं. म्हणजेच आता क्षमायाचना केली आपण, त्यानंतर जे कलश आहे आपण बसवलेला, कलशातील पाणी सर्वत्र घरामध्ये शिंपडायचं, बाहेर शिंपडायचं. कलशावरील नारळ आपल्याला तो फोडायचा आहे, म्हणजे वाढवायचा आहे. बऱ्याचशा जणांचं मत असतं की आपण ते देवीचं रूप म्हणून ठेवलेला असतो, तर मग फोडायचा कसा? तर ज्यावेळी आपण तो नारळ उचलतो त्यावेळी तो देवाचा प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचा असतो आणि मग तो तुम्ही फोडून सर्वांनी प्रसाद घ्या. त्याचबरोबर जे काही आपण विडा ठेवलेला असतो, सुपाऱ्या ठेवलेल्या असतात, हे सर्व साहित्य तुम्ही वापरू शकता. किंवा मग तुमच्या आसपास ब्राह्मण वगैरे असतील, गुरुजी, तर यांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता. किंवा एखाद्या शेतामध्ये विसर्जित करा. आंब्याचे डहाळे जे आहेत ते सुद्धा शेतामध्ये विसर्जित करा. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे. त्याचबरोबर शेवटचा गुरुवार आहे, अमावस्या आहे. या दिवशी तुम्हाला कुठलीही चूक करायची नाही. तुमच्या घरामधून इतरांना हळद, मीठ हे अजिबात उसणं द्यायचं नाही. बऱ्याचदा आपण शेजारी वगैरे कोणालाही गरज लागत असते, पण फक्त गुरुवारी द्यायचं नाही, इतर वेळी तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर घरामध्ये भांडणतंटा होऊ द्यायचा नाही. प्रदोष काळामध्ये गुरुवारी ज्यावेळी आपण पूजा वगैरे करतो, सुवासिनींना बोलवतो, त्यावेळी आपल्या घरामध्ये टी व्हीचा आवाज खूप मोठा ठेवायचा नाही किंवा मुलांचासुद्धा खूप गोंधळ करू द्यायचं नाही मुलांना. म्हणजेच एक काय तर घरामध्ये शांतता ठेवा. दारे खिडक्या उघडेच ठेवायचे आहेत. आपण दरवाजा उघडा करतो, पण थंडी आहे किंवा मग खूप मच्छरसुद्धा येतात, त्यामुळे आपण खिडक्या वगैरे सगळं बंद करतो. पण तुम्हाला 6च्या नंतर 8 वाजेपर्यंत दारे खिडक्यासुद्धा उघडंच ठेवायचं आहे. यामुळे देवी कुठून तरी येत असते आणि तिने यावं म्हणून तर आपण हे व्रत करतोय. त्यामुळे सर्व नियमांचं पालन करा, कुठल्याही चुका करू नका आणि मनोभावे हे शेवटचं गुरुवारचं तुम्ही उद्यापन खूप छान करा. जर अडचण आली तर तुम्हाला जसं सांगितलं तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि जर काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार तुम्हाला योग्य माहिती दिली जाईल, तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. आणि आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि देवी महालक्ष्मी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.